नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयामधील पाठ क्रमांक 10 पेशी व पेशी अंगके आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की पेशी हे जे काय आहे हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे। पहा, इथं मी दाखवतोय, जरा मोठं करतो। पेशी काय आहे? सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे। आपण पाहतोय बरोबर। आणि विविध अवयवांमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या व प्रकाराच्या पेशी आढळतात। म्हणजे ज्याप्रमाणे अवयव असतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या पेशी आपल्याला आढळून येत असतात कार्यानुसार। आता इथं 2 प्रकारच्या पेशी दिलेल्या आहेत। पहा, ही जी पहिली पेशी आहे ही वनस्पती पेशी आहे आणि ही जी पेशी आहे ही प्राणी पेशी आहे। आता आपल्याला या पेशींची जी काही अंगकं आहेत किंवा पेशींचे जे काही भाग आहेत ते सुरुवातीला अभ्यासायचे आहेत। इथं हा जो भाग दिसतोय हा दाखवतोय बघा मी, ही वनस्पती पेशी आहे बरोबर। हा बाहेरचा सर्वात भाग आहे तो आहे पेशी भित्तिका आणि त्याच्या आतमधला हा जो भाग आहे हा आहे प्रद्रव्य पटल किंवा त्याला आपण पेशी पटल असं म्हणतो। आणि ही जी प्राणी पेशी आहे या प्राणी पेशीमध्ये हा बाहेरचा जो भाग आहे हा तो इथं नाही, म्हणजे प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते, फक्त वनस्पती पेशीलाच पेशी भित्तिका असते। आणि प्राणी पेशीचं हे जे काय बाहेरचा भाग आहे हा आहे प्रद्रव्य पटल। प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेशीचे जे काही भाग आहेत हे भाग आता आपण अभ्यासणार आहोत। आता याच्यामध्ये जो सुरुवातीचा भाग आहे तो आहे पेशी भित्तिका। इथं आपण पाहतोय ही आहे पेशी भित्तिका आणि दुसरा जो भाग आहे तो आहे प्रद्रव्य पटल। पेशीचे मुख्य 2 भाग, पहिला आहे पेशी भित्तिका आणि दुसरा आहे प्रद्रव्य पटल। तर ही जी पेशी भित्तिका आहे ही पेशी भित्तिका शैवाल, कवक आणि वनस्पती पेशी भोवती आढळते। मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे पेशी भित्तिका प्राणी पेशीला नसते। इथं दाखवलेलं आहे पहा, ही जी पेशी भित्तिका आहे ही कुणाला नसते तर प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते। पेशी भित्तिका फक्त कुणाला असते? वनस्पती पेशींभोवतीच असते। त्यामध्ये मग शैवाल असेल, कवक असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील, तर यांच्या पेशीभोवतीच फक्त पेशी भित्तिका आढळते। प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते। आणि पेशी भित्तिका म्हणजे काय तर भिंत, थोडक्यामध्ये पेशीची भिंत। आता ही कुठं असते तर पेशी पटलाभोवती असते। ही भिंत कुठं असते? पेशी पटलाभोवती असते। पेशी भित्तिका ही कुठं असते? पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण आहे। आता ही जी पेशी भित्तिका आहे ही पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते तर पहिला घटक आहे तो सेल्युलोज आणि दुसरा घटक आहे तो पेक्टिन।
ही जी दोन प्रकारची कर्बोदकं आहेत, या कर्बोदकांपासून ही पेशीभित्तिका बनलेली असते आणि त्यानंतर कालांतराने जशी आवश्यकता भासेल त्याप्रमाणे लिग्निन, त्यानंतर सुबेरीन, क्युटीन ही अशी बहुवारिके, म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची कर्बोदकेच आहेत आणि ही पेशीभित्तिकेमध्ये कालांतराने तयार होत असतात. आता ही जी पेशीभित्तिका आहे, या पेशीभित्तिकेचं कार्य काय हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. काय? पेशीभित्तिकेचे कार्य. आता पहिलं जे कार्य आहे ते आहे पेशीला आधार देणं. म्हणजे जी पेशी आहे त्या पेशीला आधार देण्याचं काम पेशीभित्तिका करत असते. त्यानंतर पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे, ही दोन कार्य पेशीभित्तिकेची आहेत. एक म्हणजे पेशीला आधार देणं आणि दुसरं म्हणजे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे पेशीचा, तो आहे प्रद्रव्य पटल. हे प्रद्रव्य पटल फक्त प्राणी पेशीमध्ये असते, वनस्पती पेशीमध्ये हे नसते. आता हे जे आहे हे पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण आहे. प्रद्रव्य पटल कसं आहे? पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. म्हणजे बाहेरचं जे काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणापासून ही जे काही पेशीतील घटक असतात त्यांना वेगळं ठेवण्याचं काम पेशीभित्तिका करत असते. तर इथं आपण पाहतोय प्रद्रव्य पटल. आता ही जी आहे ही आहे पेशीभित्तिकेची रचना. सर्वसाधारणपणे ही पेशीभित्तिका अशी असते. आणि त्याच्या खाली इथं आपण पाहतोय हे आहे प्रद्रव्य पटल. हे प्रद्रव्य पटलाची रचना सर्वसाधारणपणे ही अशी असते. ठीक आहे. प्रद्रव्य पटलाची रचना कशी असते तर इथं दिले स्पुरिल मेदाच्या दोन थरामध्ये, इथं आपल्याला दिसत आहेत हे दोन थर, हा एक वरचा थर आणि हा एक खालचा थर. तर याच्यामध्ये मिसळलेले हे काय आहेत? प्रथिनांचे रेणू. तर फॉस्फोलिपिडच्या दोन थरामध्ये किंवा स्पुरिल मेदाच्या दोन थरामध्ये, हा वरचा एक थर आहे आणि हा खालचा एक थर आहे. आणि या दोन थरामध्ये हे काय मिसळलेले आहेत? तर प्रथिनांचे रेणू मिसळलेले आहेत. हा एक प्रथिनांचा रेणू आहे, हा हे सगळे काय आहेत? प्रथिनांचे रेणू आहेत. हे प्रद्रव्य, हे पेशीपटल म्हणजेच त्याला प्रद्रव्य पटल असं म्हटलं जातं. आता हे जे प्रद्रव्य पटल आहे काही ठराविक पदार्थांना ये जा करू देतात. आता या प्रद्रव्य पटलाचं कार्य काय ते आपण अभ्यासतोय. हे जे प्रद्रव्य पटल आहे, या प्रद्रव्य पटलाचं कार्य काय आहे तर काही ठराविक पदार्थांना ये जा करू देणं, तर काही पदार्थांना अटकाव करणं, ही जी कार्य आहेत ही प्रद्रव्य पटलाची आहेत. यालाच निवडक्षम पारपटल असंही म्हटलं जातं. प्रद्रव्य पटल काय करतं? काही ठराविक पदार्थांना ये जा करू देतं, तर काही पदार्थांना अटकाव करतं, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणतात. आणि याच गुणधर्मामुळे काय होतं? पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात आणि हे जे प्रद्रव्य पटल आहे हे काय करतं?
जे काही उपयुक्त आहेत घटक पेशीसाठी, अशा उपयुक्त घटकांना किंवा रेणूंना, जसं की पाणी आवश्यक आहे पेशीला, क्षार आवश्यक आहेत, ऑक्सिजन आवश्यक आहेत, यांना पेशीमध्ये येऊ देतं, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर जाऊ देतं. म्हणजे याचं काम काय आहे, तर ठराविक पदार्थांना ये जा करू देणं. कुणाला येऊ देतं, जे पेशीला उपयुक्त आहेत त्यांना येऊ देतं. आणि कुणाला जाऊ देतं, तर पेशीला नकोसे असणारे पदार्थ, जसं की कार्बन डायऑक्साईड यासारखे पदार्थ पेशी बाहेर जाऊ देतं. त्याचप्रमाणे पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचं काम प्रद्रव्य पटल करतं. आणि या समस्थिती, सम म्हणजे सारखी स्थिती, म्हणजे त्या पेशीची स्थिती बदलू देत नाही. पेशीबाहेर काही बदल झाले तरी देखील त्याचा परिणाम पेशीतील घटकांवर होऊ देत नाही. आणि हे काम करतं कोण, तर हे पेशी पटल करतं. पहा, तर या ठिकाणी पहा, पेशीमध्ये काही क्रिया चालत असतात. पहा, इथं आपण पाहतोय, तर पेशीमध्ये चालणाऱ्या काय आहेत, या क्रिया आहेत. पण या क्रिया चालण्यासाठी काय असते, तर ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणजे पेशीमध्ये या चालणाऱ्या क्रिया आहेत, पण या क्रिया होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणजे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या काय आहेत, क्रिया आहेत. आता कोणत्या क्रिया आहेत याच्यामध्ये, एक आहे पेशीय भक्षण. ही पहिली कोणती आहे, पेशीय भक्षण. आणि दुसरी आहे पेशी उत्सर्जन. म्हणजे पेशी काय करते, काही पदार्थांना खाते, गिळंकृत करते. तर बाहेरील पर्यावरणापासून किंवा पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करण्याचं काम ही पेशी करते. आणि यासाठी पेशीला ऊर्जेची आवश्यकता असते. पेशी उत्सर्जन ही दुसरी क्रिया आहे पेशीत चालणारी, ज्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. तर उत्सर्जन म्हणजे नको असलेले पदार्थ पेशी बाहेर टाकणे. तर टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकण्यासाठी पेशीला ऊर्जेची आवश्यकता आहे. तर पेशीमध्ये चालणाऱ्या या दोन क्रिया आहेत, एक आहे पेशीय भक्षण आणि दुसरी आहे पेशी उत्सर्जन. तर या दोन क्रिया होण्यासाठी पेशीला ऊर्जेची आवश्यकता असते. आता पेशी दुसरी पण काही क्रिया करते. आता त्यासाठी या ठिकाणी पहा, आपण पेशीमध्ये चालणाऱ्या क्रिया आहेत. पहा, पण या ठिकाणी पेशी ऊर्जा वापरत नाही. ऊर्जा न वापरता या पेशीमध्ये काय होतात, क्रिया चालतात. आता पहिली जी क्रिया आहे त्याला म्हणायचं विसरण. तर ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणं आणि पेशीबाहेर जाणं, ही जी काही क्रिया आहे हिला म्हणायचं विसरण क्रिया. एकाला येऊ देणं आणि दुसऱ्याला बाहेर जाऊ देणं, ही जी काही क्रिया आहे, जसं की ऑक्सिजन पेशीमध्ये आत येतो आणि पेशीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, ही जी काही प्रक्रिया आहे हिला म्हणायचं विसरण प्रक्रिया. आणि दुसरी जी प्रक्रिया आहे चालणारी ती आहे परासरण. तर याच्यामध्ये काय असतं, तर जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून पाण्याचा होणारा प्रवास म्हणजे परासरण. आणि ही काय एक भौतिक अशी क्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता इथं दाखवलेल्या आहेत. पहा, आता इथं पुढच्या पानावरती पहा, आपल्याला पाहायला मिळते या 3 शक्यता. पहा, म्हणजे पेशीभोवती असलेलं जे काही पाणी आहे तर ते कसं जातं, तर समपरासरी द्रावण, अवपरासरी द्रावण आणि अतिपरासरी द्रावण.
तर हे समपरासरी द्रावण आहे. याच्यामध्ये काय असतं पहा, तर पेशीभोवती असलेलं जे काय माध्यम आहे, या पेशीभोवती असलेल्या माध्यमातील पाण्याचं प्रमाण आणि पेशीतील पाण्याचं प्रमाण सारखंच असतं. समपरासरी पेशीभोवती असलेलं माध्यम, पेशीभोवती असलेलं माध्यम आणि पेशी या दोहोतील पाण्याचं प्रमाण कसं असतं, सारखं असतं. आता आव म्हटलं की कमी. कुठलं? पेशीतील पाण्याचं प्रमाण कसं, कमी, आणि सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचं प्रमाण कसं, जास्त. आणि अतिपरासरी द्रावण म्हटलं की पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त आणि पेशीभोवताली असणारं जे काय माध्यम आहे त्या माध्यमातील पाण्याचं प्रमाण कमी असतं. बरोबर, इथं उदाहरणं त्याची दिलेली आहेत. तर अशी ही 3 प्रकारची द्रावणं असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेशीचे भाग, पेशीभित्तिका आणि प्रद्रव्य पटल हे अभ्यासलं. त्यानंतर प्रद्रव्य पटल कसं असतं, त्याची कार्य काय आहेत, पेशीभित्तिकेचं कार्य आहेत, पेशीमध्ये चालणाऱ्या क्रिया अभ्यासल्या. त्याच्यामध्ये ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया, पेशीय भक्षण, पेशी उत्सर्जन, आणि ऊर्जा न वापरता चालणाऱ्या 2 क्रिया, विसरण आणि परासरण. आणि त्यानंतर 3 प्रकारची द्रावणं आपण अभ्यासली. समपरासरी द्रावण, अवपरासरी द्रावण आणि अतिपरासरी द्रावण. तर विद्यार्थी मित्रांनो, या पेशीभित्तिकेचं कार्य वहीमध्ये लिहा आणि पाठ करा. प्रद्रव्य पटलाचं कार्य वहीमध्ये लिहा आणि पाठ करा. त्यानंतर ही 3 प्रकारची जी द्रावणं आहेत यांच्याही व्याख्या वहीमध्ये लिहा आणि पाठ करा.